अथ श्री साई सच्चरित्र अध्याय 6. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री सीतारामचंद्राभ्या नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. असो परमार्थू वा संसारू, जेथे सद्गुरु कर्णधारू, तेची तारू पैल पारू, नेवने उतारू लाविल. सद्गुरु शब्दे वृत्ती उठता, साईचं प्रथम आठवती चित्ता. उभेच ठाकती सन्मुखता, ठेविती माथा निज हस्ता. धुनी माजिल उदी समन्वित, पडेजव मस्तकी वरद हस्त. हृदय स्वानंदे उलुनी येत, प्रेम ओसंडत नेत्रातुनी. नवल गुरु हस्तस्पर्श विंदान, प्रलयाग्नितही न होई जो दहन. त्या सूक्ष्म देहाचे करिज्वलन, भस्मीभवन करस्पर्शे. चुकुने देवाची कथा वार्ता, निघाल्या उठे तिडिक माता. वाचा प्रवाहे बाष्कळता, तयाही स्थिरता लाधावी. शिरी ठेविता करकमल, अनेका जन्मीचे परिपक्व मल. जाती धुवनी होती निर्मल, भक्त प्रेमळ साईचे. रूप पाहता ते गोमटे, परमानंदे कंठ दाटे. नैनी आनंदा पाजर फुटे, हृदयी प्रकटे अष्टभाव. सोहंभावास जागवित, निजानंदास प्रकटवित. ठाईस मी तूपणा मिरवित, सामरस्य अद्वैत मिरवी. वाचू जाता पोथी पुराण, पावलो पावली सद्गुरु स्मरण. साईच नटे रामकृष्ण, करवी श्रवण निज चरित्र. परिसु बैसता भागवत, कृष्णची साई नख शिखांत. वाटे गाईते उद्धव गीत, निज भक्त निजहित साधाया. सहज बसावे करू वार्ता, तेथेही साईनाथांची कथा. अकल्पितची आठवे चित्ता, होय दृष्टांता द्यावया. कागद घेऊन लिहू म्हणता, अक्षर येईन जुळविता. परी तोची जेव्हा लिहिवी स्वसत्ता, लिहिता लिहिता लिहवेना. जवळजवळ अहंभाव डोकावत, निजकरे तया तळी तडपित. वरी करोने निजशक्ती पाहत, शिष्यास कृतार्थ करीत ते. काया वाचा मने येता, लोटांगणी साई समर्था. धर्मार्थ काम मोक्ष हाता, चढतीन मागता आपैसे. कर्म ज्ञान योग भक्ती, या चौमार्गे ईश्वर प्राप्ती. जरीही चार चौबाजू निघती, तरीही पोचविती निजठाया. भक्ती ही बाबुळबनीची वाट, खाचा खळगे अतिबिकट. एक पावली परिती नीट, हरी निकट नेईकी. काटा टाळोनी टाका पाय, हाची एक सुलभ उपाय. तरीच निजधाम पावाला निर्भय, निक्षुनी गुरुमाय वदे हे. मनाचे मळे जे भक्ती शिंपिले, वैराग्य खुले ज्ञान फुले. कैवल्य फळे चित्सुक उफळे, अचूक चुकले जन्ममरण. मूळ परमात्मा स्वयंसिद्धी, तोची सच्चिदानंद त्रिविधी. उपाधी योगे झाला प्रबुद्ध, प्रकट बोध भक्तार्थ. जैसा तोया त्रैगुण्य व्यक्त, मायाई होऊनी क्रिया प्रयुक्त. सत्व रज तमा चाळवित, करी सुव्यक्त निजगुण. मृत्तिकेचा विशिष्ट आकार, तया नाम घट साचार. घट फुटता नामरूप विकार, निघुनी पार जातात. हे अखिल जग माये पासाव, परस्परा कार्यकारण भाव. मायाची प्रत्यक्ष सावयव, होऊनी उद्भवली जगरूपे. जगा आधी मायेची स्थिती, पाहू जाता नाही व्यक्ती. परमात्मरूपी लीन होती, परम अव्यक्ती संचली. व्यक्त होता ही परमात्मरूप, अव्यक्त तरीही परमात्मरूप. एवची ही माया परमात्मरूप, अभेदरूप परमात्मी. मायेने तमोगुण पासून केले जड पदार्थ निर्माण. निर्जीव चलन वलन शून्य, क्रिया पूर्ण ही प्रथम. मग मायेच्या रजोगुणी परमात्मचित गुणाची मेळणी. होता उघडली चैतन्य खाणी, स्वभावगुणी उभयांचे. पुढे या मायेचा सत्वगुण, करी बुद्धी तत्व निर्माण. तेथ परमात्म्याचा आनंद गुण, मिसळता खेळा संपूर्णता. एव माया महाविकारी, क्रियोपाधी जोन स्वीकारी. पूर्वोक्त पदार्थाते न करी, त्रिगुण तोवरी अव्यक्त. गुणानुरूप क्रिया काही, न करिता माया अव्यक्त नाही. राहू शके अव्यक्त पाही, स्वयजे सेवी अक्रियत्व. माया कार्य परमात्म्याचे, जग हे कार्य या मायेचे. सर्वं खल्विदं ब्रह्मत्वाचे, ऐक्य तिचे ते हेची. ऐसी जे अभेद प्रतीती, कैसेनी प्राप्त होय निश्चिती. ऐसी उत्कृष्टेच्छा जया चित्ती, वेदश्रुती पहावी. सारासार विचारशक्ती, वेदशास्त्र श्रुती स्मृती. गुरु वेदांत वाक्य प्रतीती, परमानंद प्राप्ती दे. माझी या भक्तांचे धामी, अन्न वस्त्रास नाही कमी. ए अर्थी श्री साई दे हमी, भक्तासी नेहमी अवगत. मज भजती जे अनन्यपणे,
सेविती नित्याभियुक्त मने, तयांचा योग क्षेम चालविणे, ब्रीद हे जाणे मी माझे. हेची भगवत गीता वचन, साई मनती मानाप्रमाण, नाही अन्न वस्त्राची वान, तदर्थ प्राण वेचू नका. देवद्वारी मान व्हावा, देवापुढीची पदर पसरावा, तयाचाच प्रसाद जोडावा, मान सोडावा लौकिकी. काय लोकी मान डोलविली, ती तुकाने का भरसी भुली, आराध्य मूर्ती चित्ती द्रवली, घरमे डबली पाहिजे. हेची ध्येय लागे गोड, सर्वेंद्रिय भक्तीचे वेड, इंद्रिय विकारा भक्तीचे मोड, फुटोतो कोड मग काय. सदैव ऐसे भजन घडो, इतर काहीही ना वडो, मन मन्नाम स्मरणी जडो, विसर पडो अवघ्याचा. नाही मग देहगेह वित्त, परमानंदी जडेल चित्त, मन समदर्शी आणि प्रशांत, परिपूर्ण निश्चित होईल. सत्संग केली याची खून, वृत्तीसी पाहिजे समाधान, नाना ठाई वसे जे मन, ते काय सल्लीन म्हणावे. तरी होऊनी दत्तावधान, श्रोता भावार्थे परिस्थिती निरूपण, करिता हे साई चरित्र श्रवण, भक्तिप्रवण मन हो. कथा संगती होईल तृप्ती, लाधेल चंचल मना विश्रांती, होईल तळमळीची निवृत्ती, सुख संविती पावाल. आता पूर्वील कथानुसंधान, मशिदीचे जीर्णोद्धरण, रामजन्माचे कथा कीर्तन, चालवू निरूपण पुढारा. एक भक्त गोपाळ गुंड, जयासी बाबांची भक्ती उदंड, मुखी बाबांचे नाव अखंड, काळखंडन ए रीती, तयासी नव्हते संतान, पुढे साई प्रसादे करून, पावत झाला पुत्र रत्न, चित्त प्रसन्न झाले गोपाळ गुंडाचे मानस. यात्रा एक अथवा उरुस, भरवावा शिर्डी ग्रामी वर्षास, होईल उल्हास सर्वत्रा. तात्या कोते दादा कोते, माधवरावादी प्रमुख जनाते, रुसला विचार हा सकळाते, तयारीते लागले. परिया वार्षिक उत्सवा लागून, आधी एक नियम निर्बंधन, जिल्हाधिकारी यांचे अनुमोदन करणे संपादन आवश्यक. तदर्थ उद्योग करू जाता, गावी जो एक कुळकर्णी होता, कुत्सितपणे उलटा जाता आला मोडता कार्यात. कुळकर्णी जो आडवा पडला, पहा कैसा परिणाम आला. यात्रा भरू नये शिर्डीला, हुकूम झाला जिल्ह्याचा. परीही यात्रा भरावी शिर्डीत, बाबाची हेची मनोगत, आज्ञापूर्ण आशीर्वादयुक्त होती तदर्थ झालेली. ग्रामस्थांनी पिच्छा पुरविला, जीवापाड यत्न केला, अधिकारियांनी हुकूम फिरविला, मान राखिला सकळांचा. तेव्हापासून बाबांच्या मते यात्रा ठरविली रामनवमी ते, व्यवस्था पाही तात्या कोते, यात्रा येते परंपार. त्याच रामनवमीचे दिसी, भजन पूजन समारंभेसी, तासे चौगडे वाजंत्रेसी, यात्रा चौपासी गडगंज. वर्षास 2 नवे निशाणे, समारंभे होई मिरवणे, मशिदीचे कळसास बांधणे, तेथेची रोवणे अखेर. त्यातील एक निमोणकरांचे, दुजे निशाण दामू अण्णाचे, मिरवणे होते थाटामाटाचे, फडकते कळसाचे अग्रभागे. पुढं रामनवमीचा उत्सव, उरुसापोटी कैसा समुद्भव, परिसाते कथानक अभिनव, स्वानंद गौरव शिर्डीचे. शके 1833 साली रामनवमी प्रथम झाली, उरसापोटी जन्मास आली, तेथुनी चालली अव्याहत. प्रसिद्ध कृष्ण जागेश्वर भीष्म, तेथुनी या कल्पनेचा उगम, करावा राम जन्मोपक्रम, लाधेल परम कल्याण. तेथपर्यंत केवळ उरुस, यात्रा भरत असे बहुवस, त्यातूनही हा जन्मोत्सव सुरस, आला उदयास ते साली. एकदा भीष्म स्वस्थ चित्त, वाडिया माझी असता स्थित, काका पूजा संभार समवेत, जावया मशिदीत उद्युक्त. अंतरी साई दर्शन काज, वरी उरुसाची ही मौज, काका आधीच एक रोज, शिर्डीत हजर उत्सवार्थ. पाहुनिया समय उचित, भीष्म तेव्हा काकास पुसत, सद्वृत्ती एक म्हणी स्फुरत, द्याल का मदत मज लागी. येथे वर्षास भरतो उरुस, रामजन्माचा हा दिवस, तरी जन्मोत्सव संपादायास आहे अनायास ही संधी. काकास आवडला तो विचार, घ्या म्हणाले बाबांचा होकार, आहे तयांच्या आज्ञेवर, कार्यासी उशीर नाही मग. परी उत्सवा लागे कीर्तन, उभा राहिला तोची प्रश्न, खेडेगावी हरिदास कोटून, ही एक अडचण राहिली. भीष्म म्हणती कीर्तनकार, तुम्ही धरा पेटीचा स्वर, राधाकृष्णबाई तयार, सुंटवडा वेळेवर करीतील. चला की मग बाबाकडे, विलंब हे शुभ कार्यासाकडे,
शुभासी जे शीघ्रत्व जोडे, साधे रोकडे ते कार्य. चला आपण पुसावयास, आज्ञा कीर्तन करावयास, ऐसे म्हणताच म्हशी दिस, दोघे ते समयास पातले. काका आरंभ करिता पूजिते, बाबाच झाले प्रश्न पुसते. काय वाढत चालले होते, सुचेना ते काकांना. तात्काळ बाबा भीष्माप्रती तोच प्रश्न अन्य रीती. काबुवा काय म्हणती, मनवून पुसती तयाते. तेव्हा काकास आठव झाला, उद्दिष्टार्थ निवेदियेला. विचार बाबांचे मनास रुचला, निश्चय केला उत्सव. दुसरे दिवशी प्रांत समयाला, पाहुणे बाबा गेले लेंडीला. सभामंडपी पाळणा बांधिला, थाट केला कीर्तनाचा. पुढे वेळेवरी श्रोते जमले, बाबा परतले. भीष्म उठले, काका पेटीवर येऊन बैसले. बोलावी पाठविले तयांना, बाबा बोलविती तुम्हास. ऐकता काकांचे पोटी धस, काय झाले न कळे मनास. कथेचा विरस ना हो, ऐकून बाबांचे निमंत्रण. काकांची तेथेची झाली गाळण, बाबा का बरे शुद्ध मन. निर्विघ्न कीर्तन होईल ना. पुढे चालती मागे पाहती, भीत भीत पायऱ्या चढती. मंद मंद पाऊले पडती, चिंतावती बहुकाका. बाबा तयास करीती विचारणा, कशाचे येते बांधिला पाळणा. कथा तात्पर्य आणि योजना, ऐकूनी मना आनंदले. मग तेथे जवळ निंबर, तेथून घेऊन एक हार. घातला काकांच्या कंठी सुंदर, भीष्माकरिता दिला तुझा. पाळण्याचा प्रश्न परिसता, उपजली होती मोठी चिंता. परी गळा तो हार पडता, सर्वास निश्चिंतता झाली. आधीच भीष्म बहुश्रुत, विविध कथा पारंगत. कीर्तन झाले रसभरित, आनंद अपरिमित श्रोतया. बाबाही ते प्रसन्न वदन, जैसे दिधले अनुमोदन. तैसाची उत्सव घेतला करवून, कीर्तन भजन समवेत. राम जन्माची अवसरी, गुलाल बाबांच्या नेत्राभितरी. जाऊनी प्रगटले बाबा नरहरी, कौसल्य मंदिरी श्रीराम. गुलालाचे केवळ मिश, रामजन्माचा तो आवेश. होईल अहम रावणाचा नाश, दुर्वृत्ती राक्षस मरतील. एकाएकी आला कोप, प्रत्यक्ष नरसिंहाचे रूप. सुरू झाले शिव्या शाप, वर्षाव अमुप झाला. पाळण्याचे होतील तुकडे, राधाकृष्णा मनी गडबडे. राहील कैसा धड हे साकडे, येऊनी पडे तिज लागी. सोडा सोडा लवकर सोडा, पाठीसी लागता तिचा लकडा. काका सरकले पुढा, पाळणा सोडा वयाते. तवते बाबा अति कावले, काकाचे अंगावर धावले. पाळणा सोडणे जागीच राहिले, वृत्तीवर आले बाबाही. पुढे दुपारी आज्ञा पुसता, बाबा काय वदले आश्चर्यता. एव्हाच कैसा पाळणा सोडिता, आहे आवश्यकता अजून. ही आवश्यकता तरी कसली, अन्यथा नव्हे साई वचनावली. विचार करिता बुद्धी स्फुरली, सांगताना झाली उत्सवाची. येतवरी उत्सव झाला, दुसरा दिन जो नाही उगवला. नाही झाला जो गोपाळ काळा, उत्सव सरला ना म्हणावे. येणेप्रमाणे दुसरे दिनी, गोपाळ काला कीर्तन होऊनी. पाळणा मग सोडाया लागुनी, आज्ञा बाबांनी दिधली. पुढील वर्षी भीष्म नव्हते, बाळाबुवा सातार कराते. कीर्तनार्थ आणविणे होते, जाणे कवठ्या ते तयांना. म्हणून बाळाबुवा भजनी, प्रसिद्ध अर्वाचीन तुका म्हणून. घेऊनही आले काका महाजनी, उत्सव त्या हातून करविला. हेही जरी मिळाले नसते, काकाचं कीर्तनार्थ उभे राहते. दास गणुकृत आख्यान त्याते, पाठची होते नवमीचे. तिसरे वर्षी सातारकर, बाळाबुवांचेच शिर्डीवर. आगमन झाले वेळेवर, कैसे सादर परिसाते. ऐकूनी साईबाबांची कीर्ती, दर्शन काम उद्भवला चित्ती. परिमार्गात पाहिजे संगती, लाभेल केवती ही इच्छा. बाळाबुवा स्वय हरिदास, साताऱ्याकडे मूळ रहिवास. मुंबापुरी परेळास, होता निवास इसमयी. बिराड सिद्ध कवठे म्हणून, सातारा जिल्ह्यात देवस्थान. तेथे रामनवमीचे कीर्तन, वर्षा सन बुवास. आषाढीची एकादशी, रामनवमी चैत्र मासे. या दोन वार्षिक उत्सवाशी बाळाबुवाशी संबंध. बादशाही सनद पाहता, बडेबाबांची खर्च करिता. रुपये 2400 मूळ व्यवस्था संस्थानी. असे या दोन उत्सवालागी रुपये 300 बुवाची बिदागी. परिते वर्षी कवठ्यासमर्गी, पडले प्रसंगी ग्रामस्थ. तेने रामनवमी राहिली, बुवास तेथून पत्रे आली. यावे आता पुढील साली, ग्रामची खाली झालासे. सारांश रामाची सेवा चुकली, बिदागीही जागी राहिली.
शिर्डीस जावया संधी फावली, भेट घेतली दीक्षितांची. दीक्षित बाबांचे परमभक्त, शिर्डी गमनाचा मनोगत, पुरेल त्यांनी आणिता मनात, स्वार्थ परमार्थ साधेल. वदती तय ते दीक्षिता लागून, यंदा राहिले वर्षासन, घ्यावे वाटे बाबाचे दर्शन, तेथीची कीर्तन करावे. भाऊसाहेब तेव्हा वदती, बेदागीची नाही निशिती, देणे न देणे बाबाचे हाती, लागेल संमती कीर्तनासी. इतुके संभाषण चालले असता, काका महाजनी येऊन अवचिता, शिर्डी प्रसाद उदी वाटिता, शुभ शकुनता गमली ते. तेच वेळी महाजनी आले होते शिर्डीहुनी, क्षेम कुशल वृत्त कळवुनी, मग निज सदनी परतले. असो पुढे बुवाप्रती, दीक्षित तेव्हा परमप्रीती, म्हणती विचारीन बाबांची संमती, दिदल्या निश्चिती कळविन. पत्र येता शिर्डीस यावे, वाट खर्ची लागीन भ्यावे, तदर्थ न लगे आपणा झिजावे, निशंक असावे मनात. असो पुढे दीक्षित गेले, बाबांनी अनुमोदनही दिदले. बाळाबुवा शिर्डीस आले, दर्शन घडले यथेष्ट. साईबाबाही सन्मुख सगळा, रामनवमीचा उत्सव सोहळा, बाळाबुवांच्या हस्ते घेतला, करवुनी नवलाव प्रेमाने. बाळाबुवाही मनी तुष्टले, चिंतिले कार्य पार पडले. साईही प्रसन्न चित्त झाले, मनोरथ पुरले सर्वांचे. संभाव नाही यथास्थित, शतोपरी 85 रुपये घ्यावया आज्ञा होत, आनंद अपरिमित बुवास. पंचवार्षिक कवट्याची प्राप्ती, एकाच उत्सवी बाबा देती, बाळाबुवा का न आनंदती, आभारी होती बाबांचे. असो पुढे एके दिवशी दासगणू येता शिर्डीसी, देवविला प्रार्थुनी बाबांची, उत्सव प्रतिवर्षी तयास. तेथुनी पुढे हा कालवरी, होताये जन्मोत्सव गडगंजहरी, अन्न संतर्पण आखंटवरी, महारापुरी आनंद. समाधीच्या महाद्वारी, मंगल वाद्याची या गजरी, साई नामघोष अंबरी, आनंद निर्भरी कोंदाटे. जैसी यात्रा वा उरुस, तैसेच स्फुरले गोपाळ गुंडास, केत्या जीर्ण मशिदीस, रूप गोंडस आणावे. मशिदीचाही जीर्णोद्धार, व्हावा आपुले हस्ते साचार, फक्त गोपाळ गुंडाचा निर्धार, पाषाण तयार करविले. परिहा जीर्णोद्धार योग, नवथा वाटे गुंडाचा भाग, या विशिष्ट कार्याचा सुयोग, आला मनाजोग पुढारा. वाटे बाबांच्या होते मनी, करावे ते नानांनी, फरसबंदी मागाहुनी, करावी काकांनी तदनंतर. तैसीची पुढे घडून आले, आधी आज्ञा मागता थकले, माळसापतीस मध्यस्थी घातले, अनुमोदन दिधले बाबाही. असो जेव्हा मशिदीसी निशित एक झाली फरशी, तेथुनी मग दुसरेच दिवशी बाबा गादीसी बैसले. 11 साली सभामंडप, तोही प्रचंड खटाटोप, केवढा तरी महाव्याप, झाला थरकाप सकळिका. तेही कार्य एची रीती, ऐशीच सकल परिस्थिती, असता पूर्ण केले भक्ती, एके रात्रीत सायासे. रात्री प्रयासे खांब दाटावे, सकाळी बाबांनी उपटू लागावे, अवसर साधूनी पुन्हा चिन्वानावे, ऐसे शिनावे सकळिकी. सर्वांनी घालावी कास, करावा रात्रीचा दिवस, पुरवावा मनाचा हव्यास, अति सायास सोसूनी. आधी येथे उघडे अंगण, होते इवलेसे पटांगण, सभा मंडपा योग्य स्थान, जाहले स्फुरण दीक्षिता. लागेल तितुका पैसा लावून, लोहाचे खांब कैच्या आणून, बाबा चावडीसे गेलेसे पाहून, काम हे साधून घेतले. भक्तांनी रात्रीचा करावा दिवस, खांब चिनावे करुनी सायास, चावडीतून परतण्याचा अवकाश, लागावे उपटण्यास बाबांनी. एकदा अत्यंत कोपायमान, एका हाती तात्यांची मान, दुजयाने एका खांबाचा हलवून उपटून काढू पाहत. हलवून केला ढिला, तात्यांचे माथ्याचा फेटा काढिला, कांड्या लावून पेटवणी दिला, खड्ड्यात टाकीला त्वेषाने. तया समयीचे ते डोळे, दिसत जैसे अनल गोळे, सन्मुख पाहिलं कोण त्यावेळे, धैर्य गेले सकळांचे. लगेच खिशात हस्त घातला, रुपया एक बाहेर काढिला, तोही तेथेची निक्षेपिला, जाणो तो केला सुमुहूर्त. शिव्या शापांचा वर्षाव झाला, तात्याही मनी बहु घाबरला, प्रसंग बहु बिकट आला, प्रकार घडला कैसा हा. जन लोक विस्मयापन्न, हे काय आज आहे दुश्चिन्ह, तात्या पाटलावरील हे विघ्न, होईल निवारण कैसे की. भागोजी शिंद्याने धीर केला, हळूहळू पुढे सरकला,
तोही आयताच सापडला, यथेष्ट घुमसिला बाबाही. माधवरावही हाती लागले, तेही विटांचा प्रसाद पावले. जे जे मध्यस्थी करावया गेले, वेळीच अनुग्रहिले बाबाही. बाबा पुढे जाईल कोण, केवी तात्याची करावी सोडवण. म्हणता म्हणता क्रोधही क्षीण, झाला शमन बाबांचा. तात्काळ दुकानदार बोलाविला, जरीकाठी फेटा आणविला. स्वये तात्याच्या डोक्यास बांधविला, शिरपाव दिधला जणू त्यास. आश्चर्यचकित लोक झाला, काय कारण या रागाला. किमर्थ तात्यावरी हा हल्ला, केला गिल्ला बाबांनी. कोपास चढले की निमित्त, क्षणात पाहता प्रसन्न चित्त. यातील कारण यत्किंचित, कोणासही विदित होईना. कधी असत शांत चित्त, प्रेमे गोष्टी वार्ता वदत. कधी न लागता निमिष निमित्त, क्षुब्ध चित्त अवचित. असो ऐशया बाबांच्या गोष्टी, एक सांगता एक आठवती. सांगू कोणती ठेवू कोणती, प्रपंच वृत्ती बरविना. करवेन मजही आवड निवड, जैसी जिला मिळेल सवड. तैसी ती श्रोते यांची होड, श्रवण कोड पुरविल. पुढील अध्यायी करावे श्रवण, वृद्ध मुख श्रुत पूर्वकथन. साईबाबा हिंदू की यवन, करू निरूपण यथामती. दक्षिणा मिशे घेऊनी पैसा, जीर्णोद्धारात लाविला कैसा. धोती पोती खंड दुखंडसा, देह कैसा दंडित. कैसे परार्थ वेष्टित कष्ट, निवारित भक्त संकट. पुढील अध्यायी होईल स्पष्ट, श्रोते संतुष्ट होतील. स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाळ पंत विरचिते. श्री साई समर्थ सच्चरिते, राम जन्मोत्सवादि कथनम. नामम षष्ठोध्याय संपूर्णम. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभं भवतु शुभं भवतु शुभं भवतु.